रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. केलं नाही म्हणून अनेकांनी रेशन कार्ड बंद केले. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला 6 महिने रेशन उचललं नाही म्हणून बंद केले. तर राज्यातले किती बंद होत आहेत आणि काय त्याचा आम्ही आढावा घेतो. ते आहे की ज्या लोकांचे कार्ड घेण्यासाठी सुद्धा अनेक कारण असतात. अनेक कार्डचे वेगवेगळ्या ठिकाणी जे आपल्याला वापरता येतं, जसं आधार कार्ड वापरत तसं. परंतु काही लोक जे आहेत की त्यांना जे पहिल्यांदा 59,000 रुपयाखाली त्यांचं उत्पन्न होतं शहरामध्ये आणि 45,000 ग्रामीण, त्यामध्ये ते कार्ड वापरत होते. आता त्यांचं उत्पन्न वाढलं, ते सुद्धा ती धान्य घेत नाही. पण असं 5-6 महिने जर धान्य घेतलं नाही तर ते शिल्लक राहतं. अगोदरच आपल्याला पुरत नाही आहे तो कोटा सगळा भारत सरकारकडून आलेला. आणि मग आम्ही तो एक ड्राईव्ह घेतलेला आहे की जे लोक घेत नाही 5-6 महिने धान्य, ती कार्ड जे आहेत रद्द करावेत आणि ज्या लोकांना आवश्यकता खरोखर आहे त्यांना ती वाटावी, त्याप्रमाणे आम्ही ती देतो. कारण त्या नवीन कार्डाची मागणी आहे आणि कोटा काही सरकार वाढवत नाही. आम्ही लिहिलंय की कोटा वाढवावं, पण तो अजून तरी मिळाला नाही. तोपर्यंत आम्ही हा मार्ग स्वीकारला. आणि खरोखरच आहे, जर तुम्ही ज्या काही नियम पाळत नसतील किंवा KYC वर देत नसतील तर मग कसे काय करणार? भाजप देखील आरोप करते की कुठेतरी आता पुढे सक्सेस होणार नाही किंवा निवडणुका जरी लढले तरी. तुमचं मत काय? माझा एक मी लहानपणापासून मुंबईत राहिलो, जी माझी माहिती आहे, ह्या मुंबईतील वेगळ्या ज्या काही कामगारांच्या एरियाज आहेत त्यांचे जे वेगवेगळे नेते आहेत. उदाहरणार्थ डॉक एरियामध्ये ज्या PD मेलो, त्याच्यानंतर कुलकर्णी साहेब, त्याच्यानंतर पिंटो आणि नंतर शेटे, असे वेगळे ते त्यांचे आहेत. माथाडी कामगारामध्ये अण्णासाहेब पाटलांनी पुढाकार घेतला, तेच नेते झालेले आहेत. गिरणी कामगारांमध्ये सुद्धा आपण पाहिलं, म्हणजे सगळ्यात अगोदर तर सगळ्यात मोठा प्रथम नेता युनियनचा ते लोखंडे साहेब, महात्मा ज्योतिराव फुल्यांचे जे आहे म्हणजे सहकारी, त्यांनी युनियन सुरू केलं. पण त्याच्यानंतरच्या काळात मला जी माहिती आहे त्याच्यामध्ये आपण पाहिलं की कॉम्रेड डांगे साहेब त्यांनी युनियन चालवलं. त्यांच्याकडून आंबेकर साहेब त्यांची युनियन गिरणी कामगारांची होती. दत्ता सामंत त्याच्यामध्ये होते. यात आपल्या मंत्रालयातील कर्मचाऱ्यांच्या आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुलसे साहेब आणि इतर काही लोक जे आहेत ते नेते होते. तर अशा वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे नेते जे आहेत काम करत होते. आणि महानगरपालिकेमध्ये जॉर्ज फर्नांडिस काम करत, सगळी युनियन सोय त्याने तेच संपवलं. जॉर्ज फर्नांडिसचे साथीदार होते त्यांच्यावर काम करणारे, ते होते शरद राव साहेब. ते गेल्यानंतर ते नेतृत्व त्यांच्याकडे आहे, शरद राव साहेब महानगरपालिकेत. आणि शरद रावांचे चिरंजीव जे आहे ते शशांक राव, शरदराव आहे त्याच्यामुळे शशांक राव ते तिथे आले. आता हे ज्या सगळ्या युनियन्स आहेत त्यांना इतर युनियनने तिथे जे आहे शिरकाव करणं अतिशय कठीण जातं. कारण रात्रंदिवस ती मंडळी तेच काम करत तिथे असतात आणि ते त्यांची परंपरा आहे वर्षानुवर्षाची. आता त्यामध्ये जर बाकीच्या मंडळी ऐन वेळा जर निवडणूक लढवण्यासाठी गेली तर निभाव लागत नाही. सर, निधी जाहीर केलेला नाही. पालिकेकडे 300 कोटी रुपयाचं कर्ज मूलभूत सुविधांसाठी काढण्याची वेळ आलेली आहे. कसं काय CSR मधून त्यांनी कामं करावीत असे आदेश कुंभमेळ्याचे अधिकारी देत आहेत? मला काय माहित नाही, मी ते विचारेन. पण मागच्या वेळेला सुद्धा असं वाटलं होतं की आपल्याला मागच्या कुंभमेळ्याला भारत सरकार काय मदत करतो, भारत सरकारकडून पैसे आहे. आता यावेळेला सुद्धा आम्ही म्हटलं किंवा त्यांनी मदत करावी. मुख्यमंत्री कदाचित केंद्रात जाऊन विनंती करतील, पण एकूण काय आहे त्याची मला माहिती नाही ना, म्हणून तरी माहिती घ्यायला जातो मी. साहेब, कोटींचा जो घोटाळा असल्याचं म्हटलं जात होतं, तर 17,000 सिंचन घोटाळा, ती जी कंपनी होती तर त्या कंपनीला 300 कोटी रुपये द्यावे असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेले आहे. हा राज्य सरकारला मोठा धक्का मानला जातोय. कारण ACBने पण चौकशी केली होती. जवळपास 30,000 पानांचं आरोपपत्र देखील दाखल केलं होतं त्या कंपनीवर. मला काही खरं सांगायचं, मला त्याची काही डिटेल माहिती नाही. तुम्ही सांगता हायकोर्टाचा काय निकाल असा याची मला काय कल्पनाच नाही. माजी मंत्री बाळासाहेब शाखेमध्ये गेल्या
कंगना राणौत यांच्या घरी त्या गेलेल्या होत्या. त्या ठिकाणी बैठक झाली. त्या बैठकीमध्ये सामील झालेल्या होत्या. त्याच्यामुळे राजकारणामध्ये एक वेगळ्या स्वरूपाची चर्चा आहे. मी हेही काही वाचलं नाही. आणि त्यांच्या कशासाठी गेलं, कोण गेलं, कुठे गेलं काय मला माहिती. काय आता काय कारण होतं ते मला माहिती. त्यांना विचारा ना, तुमचे पण काउंटर आहेत ना, सगळ्या ठिकाणी आहेत महाराष्ट्रामध्ये, त्यांना विचारा. सर आता विद्युत विभागाची परवानगी घ्यावी लागणार आहे. थोडाफार अंकुश आणला जातोय सर्व. हे खरं आहे, मंत्रिमंडळामध्ये आढावा आणला गेला. कारण जे आहे की जो काही एकूण खर्च आहे तो जिल्ह्याच्या शिक्षणावर किती, प्रत्येक आमदाराला किती द्यायचा, रस्त्यावर किती खर्च करायचा, वेगवेगळ्या ज्या काही आपल्या जे कार्यक्रम आहेत त्याच्यासाठी किती खर्च करायचा, त्याला थोडस जे नियमात बांधण्याचं काम जे आहे त्यामुळे ते होणार आहे. पूर्वी सुद्धा होतच, हे करता येईल हे नाही करता, पण आता आणखी त्याच्यामध्ये खोलात जाऊन काही मांडणी केली. पालकमंत्री पद नसल्यामुळे शिक्षा असेल तर अशा मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना पदावर राहता येणार नाही. आता मी ते खासदार नाही, त्याच्यामुळे तिथे काय झालं तर तुम्ही जे वर्तमानपत्रात आलं दाखवलं तुम्ही वाचतोय, आणि तिथले जे खासदार आहेत ते त्याच्यावर चर्चा करतात. आणि ते मला असं वाटतं की आता समितीकडे जे आहे ते एकूण प्रकरण पाठवलेलं आहे. त्या समितीमध्ये सर्व पक्षाचे खासदार वगैरे असतात, तर ते त्याचा डिटेल अभ्यास करून त्याच्यात काही सुधारणा असेल मग ते बिल पुढे आल्यानंतर नक्की काय होत आहे ते आपल्याला कळेल. धन्यवाद. 2 वर्षापेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिला एकही कामाला असं ठीक आहे ना, म्हणून जे आहेत ना, जर चांगले कंत्राटदार त्यांनी निवडले, आपल्या नाशिक शहरात जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठे कंत्राटदार आहेत की ज्यांच्याकडे प्रचंड प्रमाणावर यंत्रसामग्री आहे, ते अतिशय चांगली क्वालिटीची कामं कमी वेळामध्ये करू शकतात. बाहेरचे कोण असतात ते करू शकतो, माहित नाही मला, परंतु मी तुमचा मुद्दा जो आहे तो चर्चा करेन. 2270 कोटीच्या कामामध्ये त्याबरोबर वारकऱ्यांना जाण्याचा मार्ग अशा पद्धतीचा प्लॅन होता. नंतरच्या काळात सुमित भाऊंच्या काळात तो 4 पदरी झाला. आता पुन्हा तो 6 पदरी करण्याचा निर्णय होतोय. पण यामध्ये आपल्या सूचना असणार आहे की वारकऱ्यांसाठी स्वतंत्र लेन. बोलून आपण त्यांच्याशी, हे जर करत असाल काय तर हा मुद्दा ह्या, कारण बाजूला जे आहे ना, आणखी सरकारला तिथे मी पाहिलं मार्ग नव्हता. एका ठिकाणी तर एक आश्रम चालला होता, आणि मग अशा वेळेला ज्या काही काही गोष्टी फार अडचणीच्या होतात. आता मी विचारून त्यांना काय केलं. राज ठाकरे मुख्यमंत्री मी आदेश देणार नाही, परंतु मी तिथे आग्रह धरणार आहे. कारण मग नंतर काही घाई झाली की घाईमध्ये वाटेल तशी कामं होतात आणि त्याचा दर्जा जो आहे तो राहत नाही. त्यामुळे लवकरात लवकर ही कामं सुरू करावीत आणि मार्गी लावावेत की जेणेकरून चांगल्या क्वालिटीचं काम होईल. त्यामुळे पाहायलाच पाहिजे ना. साहेब, या सगळ्यामध्ये स्थानिक जे कंत्राटदार आहेत त्यांची तक्रार आहे की परराज्यातल्या कंपन्या कीर्तनकार आहेत त्यांनी नथुराम गोडसे होऊन तुमच्याकडे बघेल अशा स्वरूपाचं वक्तव्य केलं होतं. त्याच्यानंतर सद्भावना शांती रॅली तिथं काढली जाते, अशा स्वरूपाचं वक्तव्य केलं जातं. एक वेगळा वाद या निमित्तानं निर्माण होतो. माझी या महाराष्ट्रातील सगळ्यांना विनंती आहे, आणि विशेषतः हे भजन कीर्तनांमध्ये भक्ती मार्गामध्ये जी मंडळी आहे त्यांना जेवढं सांगा की सगळ्याच संतांनी जे आहे संयम शांततेचा मार्ग जे आहे अवलंबण्याचं काम आपल्याला त्यांनी शिकवलेलं आहे. त्याच मार्गाने गेलं पाहिजे, आणि त्याच भाषेमध्ये कुणी आपल्यावर काही जरी करत असेल, चूक करत असेल, तर ते जे आहे परंपरा, संत परंपरा, वारकरी परंपरा, त्याच भाषेमध्ये आपण बोललो पाहिजे. खाते संबंधित प्रश्न आहे. प्रशासकीय राजवट आहे, आमदारांपासून तर खाली सदस्यांपर्यंत कोणाची नेमणूक नाहीये, कोणाला बोलता येत नाही. जिल्हा नियोजन समिती पालकमंत्री नसल्यामुळे 9 महिन्यापासून बैठक नाही. असं नाही की ज्यांची ज्यांचं काम आहे त्यांनी जायचे. कलेक्टर बसलेले आहेत आणि इतर मंत्री पण बसलेले आहेत. आपल्याच जिल्ह्यामध्ये किती मंत्री आहेत? 3, 1, 4 मंत्री आणि 5वे महाजन साहेब, 5 मंत्री आहेत. कोणाला बेटा त्यांच्याकडून काही काम आहे ते कामं करून कामं काही थांबत नाही, चालूच असतं. कमी जास्त होतं, पुढे स्पीड कमी होतो, जास्त होतो, परंतु आता लोकशाही मार्गाने सगळं व्हावं ही तुमची अपेक्षा आहे. काही चूक नाही, मुख्यमंत्री ठरवतील. जळगावला पण
कुंभमेळ्याच्या अपेक्षेवर अनेक लोन घेऊन साहित्य घेतलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्हाला डावलून परराज्यातल्या कंपन्यांना, मोठ्या कंपन्यांना काम दिले, त्यामुळे आमचे नुकसान होते. असं पण त्यांनी टेंडर वगैरे निघाले असते ना, टेंडर भरायला पाहिजेत ना. ते टेंडर भरले आणि तरी सुद्धा त्यांना जे आहे देण्यात आलं नाही, तर मग आपल्याला बोट होत आहे. बरं, तुम्ही इथलेच असल्यामुळे तुमचं टेंडर इतर बाहेरच्या लोकांपैकी तुमचं टेंडर कमीच असणार, कारण तुमचा सगळा इथे स्टाफ असणार आहे, मशिनरी तुमची इथे असणार. तर ते तुम्ही काय केलं याची काही मला काही कल्पना नाही. आणि मला नाही वाटत की अशी उचलून अशी काही कामं दिली असतील. असे दिले असते तर लोक कोर्टात जातील. आवडतं पहिल्या टप्प्यामध्ये 5,000 कोटींची त्याची आढावा बैठक आज आपण घेत आहात. कामं अद्यापही प्रत्यक्षात सुरू झालेली नाही आहेत. नेमकं काय असणार आहे नियोजन बैठकीचं? असं आहे ना की आपल्या मीडियाचे काही लोक वर्तमानपत्रात सुद्धा आलं की मी पालकमंत्री होणार, म्हणजे कुठे म्हटलं मी पालकमंत्री होणार. तो आढावा बैठक किंवा माहिती घेतली त्या कामाची, म्हणजे त्या कामाचा मी काही प्रमुख होतो किंवा कुंभमेळा प्रमुख होतो किंवा पालकमंत्री होतो असे नाही. आपल्याला कल्पना आहे की बाकी दोन लहानपणापासून मी कुंभमेळा पाहत आलेलो. मागच्या 2 कुंभमेळ्यांची जी आहे मोठ्या प्रमाणावर जबाबदारी स्वीकारलेली होती. मुंबई नाशिक रस्ता, नाशिक पुणे, नाशिक मुंबई, नाशिक त्र्यंबकेश्वर, भिवारवर, त्याच्यानंतर नवरात्रीची मुख्य कामं, मंदिराची जी आहेत, वेगवेगळे जे आहेत करण्याची कामं, अशी अनेक कामं जी आहेत आपण ती केली. जिल्हाधिकारी करून औषधी. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर आणखी काय नवीन तिथे होत आहे तुम्हाला समजून मला काय वाटतं की याच्यामध्ये जर काही करता आली सुचले एवढा करता ऑर्डर मंत्री म्हणून आमच्या नाशिकचा मंत्री म्हणून मला तो अधिकार 100% आहे. त्याच्यासाठी मला पालकमंत्री व्हायला पाहिजे किंवा काय अशातला काही भाग नाही, म्हणून मी जातोय. काम कुठपर्यंत आलेलं आहे, कुठलं काम करणार आहे, कुठल्या रस्त्याचं काम आहे, कुठलं ड्रेनेज कमी करतात किंवा नदीचं पाणी जे आहे स्वच्छ करण्यासाठी तुम्ही काय करणार आहे. त्या सगळ्या इतर ज्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, अनेक गोष्टी असतात. त्र्यंबकेश्वरला काय काम तुम्ही करणार आहात, नाशिकमध्ये जे रस्ते आहेत, आणखीन इतर काही गोष्टी ज्या आहेत, ट्रॅफिकचे कसं काय नियोजन आपण करणार आहोत, त्या अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्याचं त्यांनी जे काही आरेखन केलेलं आहे, ठरवलेलं आणि ते करू पाहतायत, त्याची फक्त माहिती घ्यायची आणि आपल्याला काय वाटलं तर त्याच्यामध्ये काही सूचना करायच्या. त्यातून त्या सूचना स्वीकारते किंवा न स्वीकारते. पण त्याच्यात असं झालंय की समजा एक कंत्राटदार L1 आहे आणि दुसरा L2 आहे, तर दुसऱ्या ह्याच्यात तो L1 आहे आणि हा L1 वाला L2 आहे. आणि यांनी काय केलंय की एकच टेंडर आहे, एका ठिकाणी अपात्र केलंय, दुसऱ्या ठिकाणी पात्र केलेलं आहे. मग अपात्र करताना त्यांनी शॉर्टफॉल बजावलाय, पण मग यांची सगळी रिंग असल्यामुळे ते शॉर्टफॉल त्यांनी कंप्लायन्सच केलेलं नाही. हा, म्हणजे कार्टेल केलेलं आहे त्या सगळ्या लोकांचं आणि त्याच्यामध्ये दिला असा तुमचा आक्षेप आहे. आता ते मुद्दा मांडेल तुमचा आणि तुमच्या मीडियाद्वारे तो त्यांच्या कानावर जातो. परंतु मग असं काय असेल तर तुम्हाला इतर मार्ग आहेत, तक्रारी त्यांनी करायला पाहिजेत, कोर्टात जायला पाहिजेत काय. आणि मुंबईला जे आहेत प्रत्यक्ष मुख्यमंत्री याच्यावर लक्ष ठेवून आहेत, त्यांना सांगितलं पाहिजे, करता येईल ना. याच्यामध्ये जर काही घोटाळे होऊ नये ही अपेक्षा सगळ्यांचीच आहे. साहेब, या कंत्राटदारांचं 3 दिवसापासून आंदोलन आहे सुरू आहे. जवळपास 90,000 कोटीहून अधिक पैसे हे थकले आहेत. नाशिकमध्ये 3 दिवस झाले आंदोलन सुरू आहे. हे पैसे जे आहेत सगळ्या महाराष्ट्रातील कंत्राटदारांचे ठरलेले आहेत, म्हणजे राहिलेले आहेत. जवळ 85,000 का 90,000 कोटी. आणि ते थोडे थोडे पैसे जे आहेत त्यांना मिळत आहेत. आता ज्यांचे राहिलेले आहेत ते पुढच्या पुरवणी मागण्यामध्ये येतील. त्यांचा असा आरोप आहे की लाडकी बहीण योजना असेल तर अशा काही योजना येत आहेत की जिथे गरज आहे तिथे पैसे खर्च करतात आणि आमचे पैसे खपवतात. ठीक आहे, लाडकी बहीण ही सुद्धा योजना जी आहे ती आता लोकांनी मान्य केलेली आहे.
सर्वसामान्य महिलांना भगिनींना त्याचा फायदा होतो आहे. परंतु एक आहे की त्याच्यामुळे जरा थोडंसं ताण जर आला असेल अर्थव्यवस्थेवर तर काही दिवसामध्ये हा ताण कमी होईल. साहेब, यापूर्वी नाशिक त्र्यंबक